बुमराच्या बाबतीत आता टीमला डेस्परेशन आहे, बुमरालाही डेस्परेशन आहे. पण आता तरी असं वाटतंय की त्याला पूर्ण रिकवर होण्यासाठी एका टेस्ट मॅच नंतर 10 ते 12 दिवस लागू शकतात, असा मेडिकल टीमने दिलेला अहवाल आहे. त्याच्यामुळे आत्ता 7 दिवसांचा ब्रेक नंतर तो 100% फिट असेल का? कारण त्यांनी 2 इनिंग्स मध्ये मिळून 40 पेक्षा जास्त षटकं टाकली, जो प्रॉपर वर्कलोड आहे. ओके, एका फास्ट बॉलरसाठी. जरी आपण म्हणलो की T20 मध्ये नाही का 4 ओव्हर टाकून लगेच दुसऱ्या दिवशी ब्रेक घेऊन तिसऱ्या दिवशी परत 4 ओव्हर टाकतो, तर ती इंटेन्सिटी वेगळी असते. ओके, T20 मध्ये तो 20च ओव्हर फिल्डिंग करतो मॅक्सिमम. इथे त्याला 90 ओव्हर्स मधल्या ओव्हर्स टाकतो तेव्हाच तो मैदानावर आला तर त्याला पुढचा स्पेल टाकता येत नाही. हे सगळे मुद्दे आहेत. त्याच्यामुळे तो जो वर्कलोड असतो तो वेगळा असतो. त्यामुळे आत्ता संघाला आणि बुमराला दोघांनाही डेस्परेशन आहे. पण त्याच्याकरता आपल्याला वाट बघावी आहे. भारतीय क्रिकेट काही इंग्लंड क्रिकेट सारखं नाही, ते 72 तास किंवा 48 तास नाही घोषित करणार आहेत.